करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा. दोन गोष्टी आहेत. एक दुर्लभ आहे, आपल्याला जाणीव असेल तो दुर्लभ आहे ना. अत्यंत मोठा विचार म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. तो उभी काय सांगत नाही का, ती जरा जास्तच कठीण आहे. कठीण म्हणजे ऐकायला कठीण. त्याचं विवरण मामांचं म्हणणे ते सांगतो की बाबा आता बाबा काका कोणी मामा, आपण आता म्हणतो जेवायला बसले तो वाटणं वगैरे, तिथे काय आपण असं ते आता जेवायला बसले वैरण टाका, मामांचे शब्द आहे ना, जेवायला बसले आता वैरण टाका वगैरे असं नाही म्हणतात. फार भेद आहे. पुढे वैरण टाका असं नाही म्हणतात. जेवायला बसले आजाराने घ्या, त्यांना काय हवंय ते बघा, त्यांची प्रकृती बघा, त्यांना काय म्हणवेल, काय देणं हिताचं आहे, किती माणसाचा विचार आहे. तिकडे वैरण टाकतो मनुष्य, वाढीत टाकलं की संपला विषय त्याचा. इतका नंदरादेहात दुर्लभ आहे. आपली जशी अपेक्षा आहे तशी परमेश्वराची सुद्धा काही अपेक्षा आहे. आणि ती सगळी अपेक्षा यात आपली एकमेकांना म्हणजे ह्यात सांगण्याचा भाव नाही, ऐकण्याचा भाव नाही. त्यांनी कोणी शिष्यभाव नाही, गुरुभाव नाही. फार सुंदर लिहिलेलं आहे. आपल्या ते पुस्तकात आपण वाचलंच असेल, गेल्या वर्षीपासून आपल्या समोर ते आहे, तर त्यात लिहिलं असेल शिष्यभाव नाही, गुरुभाव नाही. सांगण्यामध्ये असा भाव नाही. कारण यात म्हटले, आपण आता जो अभंग पाहिला, एकमेका करू सदा सावधान, एकमेका सावधान करू. मी तुम्हाला सावधान करतो असं म्हणण्याचा भाव नाही. म्हणून मी कुणाचा सावधान वगैरे करतोय अशातला भाग नाही. कुठे सावधान मला होता आलं ते आपल्यासमोर चर्चा करण्यासाठी आत्ताचं चिंतनाचं सेशन. कारण चिंतनाच्या सेशनचा आपला उद्देशच असा असतो, आपल्या व्यवहारातलं काहीतरी बघायचं, संतांनी काय केलं ते बघायचं, आपला अनुभव त्याच्याशी तारण बघायचा. हा आपल्याला पटलं, त्यातलं काय प्रयोगाला घ्यावं वाटलं घेतलं असेल तर आपलं त्यांना काय कळत नव्हतं वाटलं सुरू. चहाची वेळ होती आपल्याला एवढंच घ्या, त्याच्यापेक्षा काय नाही. मुद्दा बोल मात्र बरोबर आहे त्याच्यातला की दुर्लभ आहे ते आलेलं असं आपल्याला वाया घालवायचं ही एक गोष्ट. दुसऱ्या बाजूला संतांच्या पायी ठेवा का, तर त्यांच्याकडे काही त्यांचं जीवन तर आपण समोर ठेवलंच आहे. त्याच्यामध्ये त्याच्यात अनेक जाणवणाऱ्या गोष्टी त्या पण आता निर्माणाच्या वेळेला आपल्या त्या काहीतरी चर्चा आता ती काय त्यांची कृपा करते तशी होईलच. पण त्याच्याबरोबर एक जाणवणारी गोष्ट आपल्याला असेल जी आपल्या चर्चेमध्ये, व्यवहारामध्ये, प्रयोगामध्ये असावी असं नम्रपणे मला वाटतं. तर ती जर गोष्ट कुठली असेल तर समग्रता आहे. संतांच्या ठिकाणी सर्वात मोठी असलेली जर एक चीज आहे की जी आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला रोज लागणारी, रोज गरजेची थोडीशी दृष्टी, आपण म्हणते का एकाग्रतेचे फायदे तसे समग्रतेचे फायदे विलक्षण आहेत. आणि संतांच्या ठिकाणी समग्रता आहे. आणि म्हणूनच त्यांचं आपलं जमतं. अनेक वेळेला बघितलं असेल, संतांचं सगळ्यांचंच जमतं, त्यांचं एकमेकांचं जमतं. त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांचं एकमेकांचं जमत नाही. घरातले नवरा बायको आले तरी नवऱ्याचं जमतं, बायकोचं जमतं, पण नवऱ्याचं बायकोचं जमेल काय परिस्थिती काय. संतांच्याकडे काहीतरी समग्र दृष्टिकोन आहे. मुलाचं त्यांचं जमेल, नातवंडाचं जमेल, सुनेचं जमेल, आजोबाचं जमेल, पण त्यावेळेला एकमेकांचं म्हटलं तर काय जमणार नाही. यात काय फरक असेल तर ते त्याच्याबरोबर त्याच्यासारखे, याच्याबरोबर याच्यासारखे, त्याच्याबरोबर त्याच्यासारखे असे काहीतरी आहे म्हणून जमतो. हे काय आहे, ही व्यापकता आहे, दुसरं काय नाही. दृष्टिकोनाची एक व्यापकता असणं म्हणजे थोडक्यात म्हणजे तत्वज्ञानामध्ये काही वेळेला शिकवलं जातं तर त्यात काय शिकवलं जातं तर हे महत्वाचं शिकवलं जातं. दृष्टी आणि दृष्टिकोन याच्यामधला फरक शिकवला जातो. आम्हाला दृष्टिकोनच आहे, दृष्टी आहे की नाही दृष्टी आहे आपल्याला म्हणत नाही. माझ्यावर शिकण्यावर सांगतो की दृष्टी असलेले लोक कमी आहेत, दृष्टिकोन असलेले लोक खूप आहेत. त्यांच्या दृष्टीला काहीतरी कोण आहे, त्यांचा एक वडील म्हणून कोण आहे म्हटलं की त्यांना मुलाकडे बघताना तसं त्याला काय कळत नाही, त्याला अजून बरं कदाचित मुलाला एक दृष्टिकोनच असतो. त्यांना काय कळत जमानची भेटी यांना काय आजच्या काळात माहिती वगैरे वगैरे असं आपल्याला वाटतं. असंच आता प्रत्येक माणसाचे
म्हणजे हे कोण म्हणजे सगळं जग कोणाकोणच झालं सगळे असला प्रकार झालेला आहे. पण दृष्टी असलेल्या लोकांना सगळं दिसतच, त्यात सगळंच येतं. आणि सगळंच येतं. महाराजांचं उदाहरण सांगू आपल्याला. आपल्या डोळ्यासमोर असलेलं तो मुलगा मुली नापास करायचा आपल्याला आठवत काय दृष्टिकोनात फरक आहे. एकही मुलगी पसंत पडण्यासारखी नाही. बहीण हुशार आहे, तिने त्याच्यासमोर शेवटी आरसा धरला आणि आता विचारलं याच्या शेजारी आत्ताची मुलगी पाहिजे ती कशी वाटते. म्हणला बरी आहे. काय कळलं, एक स्वतःचं इव्हॅल्युएशन झालं आणि दृष्टीला समग्रता आली त्यामुळे की अरे मी माझ्या दृष्टिकोनातून पाहतोय, काहीतरी अपेक्षा आहे तिथून पाहतो सगळं, म्हणून मला हे सगळं असं दिसतंय. पण जरा मी जमिनी देऊन सगळ्यात जीव मला आला तर यामध्ये हे कसं आहे ते यामध्ये आता जरा ठीक आहे असं वाटतं. आणि त्यामुळे जीवनातला मोठा प्रश्न म्हणजे अनेक प्रश्न आपल्या जीवनात प्रश्न असं नसून काय असेल आपला काय अमेरिकेचा प्रश्न का टांझानियाचा प्रश्न कुठले प्रश्न आपले प्रश्न हे सगळे. तर ह्या प्रश्नांना सुद्धा सोडवताना संतांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातली आज व्यवहाराची बघायची आणि उद्या उपासनेची बघावी असा विचार आहे. त्याने आपल्याला जर दिलं तर उद्याचं, आजचं दिलं तर आजचं असं. तर त्याच्यात काही व्यावहारिक समग्रता आहे. दुसऱ्या बाजूला एक उपासनेची समग्रता आहे ती आपण या संतांच्या पायाशी शिकवली. तर ती जी उपासनेची समग्रता आहे ती तशी का आहे आणि त्या सगळ्याचा अर्थ काय आहे ते आपल्याला आपण उद्याला जर वेळ मिळाला तर त्यावेळेला. आजच्या ह्याच्यामध्ये व्यवहाराची समग्रता कुठे जाते, कशी जाते, त्याच्यातून आपल्याला काय घेता येईल अगदी थोडक्यामध्ये. चिंतनाचा विषय काय फार ताणाचा नसतो. त्यामुळे आपण एक पहिल्यांदा समग्रतेचं म्हणूया. माणूस म्हटलं म्हणजे माणूस जशी आपल्याला दिसते, माणूस म्हणजे काय एवढा आहे का तो स्वतःबद्दल म्हणजे होल काय आपण त्याला म्हणतो ना. कृष्णमूर्तीचं पुस्तकाचं नावच आहे होलनेस ऑफ लाईफ वगैरे, पुस्तकाचं नावच आहे. त्यांच्या दृष्टीने हे समग्र आहे. म्हणजे ह्या समग्र जीवनामध्ये एखाद्या लहान कृमी कीटकापासून ते सर्वांना विचार केलेला आहे. म्हणून इथे ते अनुदानासाठी ठेवलेलं असतं सगळं. ते आपल्या जीवनाचे भाग आहेत. ते सगळे मिळून आपलं जीवन बनतं. मग आता आम्हाला इको फ्रेंडली वगैरे सगळं करायची वेळ आहे. त्यांनी समग्रता फार पूर्वी सांगितली. ते आता सगळं वागायचं आणि मग पर्यावरणाचा विषय नाही का आपण शिकतायत, मुलं मार्ग मिळवत आहेत. ते सगळं का आलं तर समग्रता गेली. आम्ही आमचं सगळं पुरं करायला निघालो. मग मी एक जर झाड तोडलेलं आहे तर मला लावायला नको का ते. मला घर पाहिजे हे निसर्गाला माहिती, पण त्यासाठी मी जर झाड तोडणार आहे तर दुसरं झाड लावलं पाहिजे. नसेल तर त्या झाडाला पाणी आता ते सगळं मिळून जीवन बनवलं. परमेश्वर हा काही आपलं सगळं करण्यासाठी काय जन्माला आले. गुरुचे हजार शिष्य आहे. मग काय ह्याचं सगळं केलं म्हणजे झालं गुरुचं काम. कुणाच्याही दृष्टीने बघा तुम्ही, गुरुला सगळे ते सारखे आहेत. त्याला हेही दिसतंय, तेही दिसतंय, तेही दिसतंय. म्हणून तुम्हाला म्हणत गेलं चोर आला म्हणला चोरी करताना तुला सोन्याचं कळत मारली तर काय करावं आता गुरुनी काय मारुतीने काय करायचं. प्रार्थना करतोय वाच्या चोरी दिवस मिळालं तर तुला सोन्याचं कळत चढेल. आता काय करावं परमेश्वरने मला सांगा. वगैरे राहायचं म्हणजे सुद्धा किती किती नाही. पण आहे या जगामध्ये हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, सगळं या जगामध्ये आहे. आणि आपण या जगामध्ये आहोत तर आपण सुद्धा स्वतः पुरते म्हटलं तरी असे दिसणारे नाही. म्हणून माणसाचं काही वेळ नव्हतं, सगळं आहे हो. पण दोन शब्द काही प्रेमाची माणसं काय आहे तुम्ही म्हणजे झालं ना, तुमचे सगळं जेवण दिलं ना, वेळेला काय ते अन्नवस्त्र दिलं ना, मग आता राहू की आनंदाने एकदम आनंदामध्ये परमानंदात राहू. का जमत नाही? कारण असं आहे की मी म्हणजे काही केवळ हे नाही, मी म्हणजे अजून काहीतरी आहे. मला काहीतरी म्हणायचं होतं, समजा एखादा निर्णय घ्यायचा माझ्या कामाला असं बंद झाला असतं, जर सांगितलं असतं असं वाटतं. कारण मी म्हणजे नुसतं मी म्हणजे हे नव्हे, मी म्हणजे पहिल्यांदा कसं आहे शरीर आहे, वर्ण आहे, काही तसं अंतरंग आहे, शरीर रचना आहे, त्यात सोपे कोणतीही गोष्टी आहेत, कमी जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यात हृदय आहे, मेंदू आहे, अनेक गोष्टी मिळून मनुष्य म्हणजे समग्र नाही का तो. तर असे आपण किती लोकांना आपण समग्रपणे समजून घेऊ शकत असतो. आपण तर जगाबद्दल कॉमेंट करतोय, आपण तर वागतोय, हे दुर्लभ आहे. पण हे दुर्लभ शरीर किंवा दुर्लभ मिळालेल्या सर्व गोष्टी आपण काय पद्धतीने वापरतो आहोत. पण प्रत्यक्षात ते किती गोष्टी आहेत सूक्ष्म आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये अदृश्य आहेत, अतिप्रिय आहेत. म्हणजे सूक्ष्म मागे आपण कशात तरी संदर्भात बघितलं होतं की मनुष्य दिसतो बाहेरून, ते बरोबरच आहे, तर ते दृश्य आहे, बरोबर आहे. पण जे अदृश्य आहे म्हणजे आज समजा एक रक्त आहे की माणसाचा एक मेंदूचा भाग आहे,
हा काही दृश्यात मोडला नाही, पण तरी सुद्धा तो पाहता येतो काहीतरी कारणाने हे करता येत बरोबर. पण आता ह्याच्या मनात माझ्याविषयी राग आला, आता ह्याच्या माझ्याविषयी कंटाळा आला, किंवा आता हे काय नवीन डोक्याला ताप देणारं काढलं हे आता मला कसं कळणार? हे काय कळायचं, माझे काही मार्ग नाही माझ्याकडे. म्हणजे ते अदृश्य झालं. तेव्हा अशा तऱ्हेचं दृश्य पुन्हा अदृश्यातलं काही न दिसणारे पण दिसू शकणार आणि काही अतिंद्रिय स्वरूपाचं आहे, ते इंद्रियांना जाणवतच नाही. माणसाला त्यावेळेला समजा जर काही वाटलं, प्रेम वाटलं म्हणा, काय द्वेष वाटला म्हणा, किंवा काय त्याला वाटले कोणतेही आहे, समजून घ्यायला काय आपल्याकडे कुठल्याही इंद्रियाने समजून घेतो आपण, काही नाही समजून घेतो. म्हणजे त्याला आणखीन काहीतरी अंतःकरण लागतं की जे कुठे काही सापडत नाहीये. असंच आहे. म्हणून अतिंद्रिय तितकंच आहे, जितकी इंद्रिय आहे जितकं तुम्ही सूक्ष्मात करणार त्या पलीकडे जाणारे अतिंद्रिय काहीतरी आहे. त्यामध्ये स्मृती आहे, विचार आहेत, कल्पना आहे, धारणा आहे, मूल्य आहेत. आपण आता इथे समोर बसतो, आपल्या डोक्यात कुठले विचार चालले, कोणाच डोक्यात काय चाललं असेल, काय त्या स्मृतीमध्ये या क्षणी आठवत असेल आणि कोण दिसेल आणि कोणाची आठवण होईल, काय होईल, काय सांगता येत, स्मृतीचं काही सांगता येते, काय सांगता येत नाही. म्हणजे इतकं सगळं मिळून एक माणूस स्वतः बनलाय, तर जगाचं काय असेल. स्वतः संबंधी सुद्धा त्याच्या वस्तू, घटना, संबंधात इतर व्यक्ती, या सर्वांच्या बद्दलच्या त्याच्या क्रिया, प्रतिक्रिया, किती गोष्टी असतात. असं का माणूस म्हणजे एक माणूस आपलं त्याला काहीतरी आपली एंट्री सही केली म्हणजे माणूस झाला, ते आपल्या ऑफिसमध्ये काय अटेंडन्स तेवढं मास्टरवर सही केली माणूस झाला. तो माणूस किती गोष्टी करतो, त्याला 1-2 तासांनी विचारावंसं वाटतं किंवा कुठेपर्यंत आलंय, किंवा तुम्हाला काही मदत हवी आहे का, ऑफिसमध्ये काम केलेलं माणसं वाटलं की मास्टरवर सही केली माणूस आहे असं हो मला लोड पडले कोणीतरी विचारलं काय तरी त्याचं अजून आहे ना, का नुसतं मशीन बसले तिथून काम करते असं नाही येते. तसंच ते आपल्याला आपल्या पर्सनल इतर सगळ्या संबंधामध्ये सुद्धा आपल्या सुद्धा सगळं वस्तूंच्या घटनांच्या संबंधात सगळ्या संबंधामध्ये आपल्या सर्वांच्या क्रिया प्रतिक्रिया वगैरे असं सगळं होत असतं. हे सगळं नुसतं फक्त आता जरा थोडस आपण आपल्या ठिकाणी नुसतं बाह्यांगात आहे, आपल्या ठिकाणी नुसतं अंतरंगात आहे, सगळं मिळून आपण बनलेले आहोत. म्हणजे आपण समग्र आहोतच मुळात. आता फक्त हे आपल्याला लक्षात ठेवून व्यवहार करता येईल का? संतांना व्यवहार करता येतो. संतांच्याकडे चोर आहेत, येतात, सगळे येतात. मामांचा विषय तर निघतो योगाला नाही, तर मामाच्या देशात सुद्धा त्यांच्याकडे त्या सिनेमात काम करणाऱ्या बाई म्हणजे त्या काळातल्या, तर त्या गाडी घेऊन यायच्या आणि आपलं सगळं दुःख सांगून त्यांना काही दुःख नाही अशी कल्पना आहे का, पैसा दिसतोय का चित्र दिसतंय म्हणून आपल्याला ते कसं सगळं मोठं आहे असं वाटतं, त्याच्या मागे आपण पडतोय. तसं त्या यांच्या त्यांचं दुःख सांगायच्या ते समजून घ्यायचे, त्या शांत चित्ताने का भेटलं ते सुद्धा आपलं ते आहे सर्व भावाचे विसावात असं, तसं सगळं त्याला सुद्धा विचार. पण आपल्याकडे अशा तऱ्हेचं जीवनाचं काही आहे का की ज्याच्यामुळे आपल्याला हे असं सगळ्यांना शिकता येईल, सगळ्यांना समजून घेता येईल. हे सगळं शिकण्यासाठी एक समग्रतेचं एक साधन. जर आपल्याला परमेश्वराकडे जायचंय तर तो कसा आहे तसं होऊन जावं लागतं. परमेश्वराकडे ज्याला जायचंय आहे तसा जाऊन त्याला चालत आहे तसे आम्ही आहोत म्हणूनच तर लांब आहोत. त्याच्यासारखे असतं तर त्याच्यातच मिसळलं असतं, दुसरं आणखीन काय असायचं वेगळं. ते मिसळताना काय अडचणी येतात, ते जाताना कोणते मार्ग असतात, त्यातला हा एक मार्ग. आता ह्याचं पण थोडं व्यवहार बघू, म्हणजे जरा आपण ह्याच्यावर लावायला असेल काही विषय महत्वाचे नाही, पण काय तर 98.80 दिले, नाहीच ते 90 दिले, मान्य आहे मला. पण तो जो कोणी परमेश्वर आहे, समजा अशी कल्पना करू हे परमेश्वर असते, समजा हे 90चे 95 दिले असते, तुम्ही मेरिट मध्ये आला असता, येता येताच पुढा घेऊन असतं की देवा का बाबा त्याची कृपा झाली, चला त्यांनी दिलं म्हणून त्याच्यासमोर ठेव. आता काय 0.15 कमी बरोबर. तर आता देवाला तुम्ही एकटे मुलगे आहात का की ज्यांचं त्याला करायचंय सगळं, देवाला 1000 म्हणायचे
तुमचे मिसेस मागून येणार आहेत का असं नाही विचारलं. मिसेस नाहीत म्हणले, तुमची बाकीची मंडळी कुठे आहे, कुठल्याची व्यवस्था केली होती. ते म्हणले मला बरीच माणसं आहेत, बरीच मुलं बाळ आहेत आणि ती सगळी आता गोळा होतील म्हणले इथे. तर आपला प्रपंच मागण्यानं हे एकटे आले की असं वाटायचं ना, मुलं बाळ वगैरे बाकी तुमच्या फॅमिली वगैरे सगळी कुठे आहे. तर म्हणले येतील मला या तुम्ही किती 2-4 मुलं नामकं नमकं म्हणले माझ्या मागं 50 मुलं 100 मुलं 100 मुली. ते म्हणले कुठे हे असं त्यांच्याकडे इतकं दिसतंय, परमेश्वराला इतकं दिसतंय की आज कोणाला समजा अशी कल्पना करू की 98 पॉईंट काहीतरी मिळाले, 98 मिळाले. त्या माणूस तो काही त्यांचा नव्हे का आणि तुम्ही आता तो नाही तसा आहे का, तो आहेच त्याचे काहीतरी असेल ते कॅन्सल असेल त्यावेळेला. आता दुसरी गोष्ट असा विचार करू की ह्या 0.80 आहेत ते कोणी दिलेले, वरचे 15 दिले म्हणजे देवाने दिले आणि 80 दिले म्हणजे नाही दिले. त्याचा मालक तो नाही म्हणून बरं समजा असं गृहीत धरू, याचा काय परमेश्वराशी संबंध आहे. तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला मिळाले, मग तुमच्याच कर्तृत्वाने वरचे 15 मिळाले नाही म्हणजे तुमच्याच कर्तृत्वाने तुम्ही मिळवायचे कुठल्या तरी एका बाजूला जाणार सारख्याने. पण नाही, आपल्याकडे धड समग्रता नाही, त्यामुळे धड परमेश्वरी नाही, धड आमचं कर्तृत्व नाही. खरं सांगायचं समग्रता आहे, त्याच्याकडे कर्तृत्व पण आहे आणि परमेश्वर पण आहे, दोन्ही गोष्टी. आता परमेश्वराला असं वाटतं की इथेच ठेवावं तुला, नसेल दुसऱ्या कोणाला तरी पुढे जाऊ द्यावं असं मला वाटते, काही कारण असेल ते असेल. तर आता त्याचं म्हणणं असं आहे की घरी देवाला सुद्धा क्रेडिट करायला म्हणजे किती. आता जर समजा की शाळेच्या अवस्थेमध्ये म्हणजे हे मग काही मुलाचं असतं असं नाही, हे आईवडिलांना सुद्धा ऐकलं तर त्यांची जर अशी एका घटनेबद्दलची प्रतिक्रिया होऊन जर तिथे सगळा अंधकार पसरणार असेल त्या बिल्डिंग मध्ये पाहिले तर अंधकार पसरले, तर असे अंधकार जर तिथे पसरणार असतील तर मला सांगा काय आनंद असेल प्रेम करायला आपल्याला. काय संतांच्याकडे काय आनंद आहे, 24 तास दिवाळी आहे. थोडं थोडं त्याच्यात उलगडावं म्हणून हे केवळ उदाहरण. आता फारच कमी दिसायला लागलं, त्यामुळे परस्वाधीनता आली तेव्हा जगण्याचा कंटाळा दिसायला कमी आला. तर आता त्यामुळे इतकी परस्वाधीनता आली, सारख्या दुसऱ्याला आपल्याला काही करता येत, त्यामुळे आता जगण्याचा कंटाळा. आता मला सांगा दिसायला कमी यायला लागलं, बरोबर आहे. परमेश्वराला असं वाटत असेल यांनी आता पार पाहायची काही गरज नाही. इतके वर्ष ज्या डोळ्यांनी पाहिलं किंवा ज्या डोळ्यांना कोणीतरी ताकद दिली त्याच्या साह्याने आपण इतकी वर्ष इतकं बघितलं, परमेश्वर तृप्त झाला आपण नाही झालं. काय वाटत समग्रतेचा दृष्टिकोन जर आपण लक्षात घेतला गेला तर परमेश्वराला असं वाटते की आता 80 वर्ष झाली, आता ह्याला काही पाहायचं. परमेश्वर तृप्त झाला, त्यांनी तुमच्या डोळ्यांनी पाहिलं, त्यामुळे आता तो तृप्त झाला. तो असं म्हणतो तुला काय म्हणून त्याने त्याची शक्ती थोडी कमी केली की दिवस आपली शक्ती थोडीच होती, त्याची थोडीशी कमी केली त्यांनी. आता त्याच्याशिवाय त्याच्याकडे अजून चालायचं ठेवलं, किती ठेवले. आता मी काम करतोय, अजून वेळाने घातोय, किती गोष्टी असतील, बोलत असेल किती गोष्टी असतील, पण ती जर समग्रता नसेल तर आता जगण्याचा कंटाळा एकदम. आणि जगण्याचा कंटाळा ह्याने येऊन करायचं का, जायचं आपल्या हातात नाही. आता ह्या जगण्याच्या कंटाळ्याचं समग्रता नसली म्हणजे काय आहे भानगड, उपद्रव निर्माण होतो घरच्यांना. घरच्यांसारखं तुम्हाला जगण्याचा कंटाळा, मला जगण्याचा कंटाळा. की लोक भेटायला येण्याशी होतात मग शेवटी आजारी माणसं लोक वाटत गेले की तू सारखा असं म्हणजे पुन्हा मला स्वतःला स्वस्त नाही, त्या बाजूच्या घरच्यांना स्वस्त नाही आणि जगालाही स्वस्त नाही. म्हणजे आपल्याकडे जी समग्रता एकदा गेली, अरे मला 50 वर्ष नाही काय 70 वर्ष ज्या माणसाने, ज्या परमेश्वराने म्हणा आपल्याला त्याचा विश्वास असेल तर, किंवा ज्या निसर्गाने म्हणा ज्यांनी मला इतकं पाहायला दिलं, त्याच्याबद्दल कृतज्ञतेने मी आता डोळे मिटून त्याचं स्मरण करीन. कारण नाही म्हटले तरी सुद्धा आता दिसत नाहीच आहे, तर ते कृतज्ञतेने स्मरण करीन. त्याला नावं ठेवून न्यायने आमकणे तमकणे आणि हे लोक आणि सगळा त्रास काय करणार आपण नक्की मला सांग. एकदा समग्रतेचा विचार केला की इथं पासून तुला तुम्ही आपल्याला एक बाधा नव्हत्या फार काही नाही, सगळं आहे हो मुलाला. स्वतःच घर, गाडी, काय बघा सगळं आहे हो मुलाला. स्वतःच घर, गाडी नाही, स्वतःच घर नाहीये आणि गाडी पण नाही. तेवढ्यामुळं आमच्या मुलीनं झटक्यात नाही म्हणलं. बरोबरच आहे की 5 वर्षाची असल्यापासून ती आमच्या घरात गाडी आहे, ती 5 वर्षाची असल्यापासून आमच्या घरात गाडी आहे. त्यामुळे मुलाला सगळं आहे, फक्त गाडी नाही म्हणून मुली नाही.
आणि बरोबरच आहे. काय करावं, काय बरोबर आहे हो. तुमची मुलगी 5 वर्षाची झाली, तिच्यापासून तुमच्याकडे गाडी आहे हे मान्य आहे. म्हणजे तुमच्या वयाची समजा एक 25 वर्ष तरी धरूया, अगदी 30 वर्ष तरी धरूया. 30 वर्ष तुमच्याकडे गाडी नव्हती की आता. हे आपले गमती जमते बरं का जपानमध्ये आपल्याला. त्याचा विचार या क्षणी कुठे गेला? ज्या वेळेला तुमच्याकडे 30 वर्षापर्यंत गाडी नव्हती, यातलं आपण त्या मुलीला काही शिकवलं नाही की गेल्या 25 वर्षात काही शिकवलं नाही त्यातलं, की माझ्याकडे गेली 30 वर्ष माझ्या वयाची पहिली, माझ्याकडे गाडी नव्हती आणि माझ्या जीवनात काही त्यामुळे आढळलं नाही. अत्यंत आनंदात पुढे उलट तिथून करून मी काय ती गाडी घेतली किंवा काय ते घर घेतलं. असं तुम्हाला जर प्रत्यक्ष अनुभव आहे, तो तुमचाच अनुभव आहे, दुसऱ्या कोणाचा नाही. तर मग आता ह्या अनुभवातलं काहीतरी समग्रतेचं तिला द्यायला नको देणं. आपल्या समग्रता तिचं बरोबर आहे असं वाटतं, इथंच आपली समग्रता घेईल. आधी समग्रता स्वतःबद्दल असते आणि मग सगळ्या जगाबद्दल असते. तर असं सगळं आहे. काय विशेष? मुलगा चांगला, पगार चांगला, आई वडील, घरदार, रीतभात सगळं चांगलं हो, पण मुलगा काळा सवळा आहे, बहुतेक नाहीच ठरेल. आता त्याच्याकडे घरदार चांगला आहे, पगार चांगला, आई वडील आहेत, रीतभात आहे, तुमचे काय घरात काय बघायचं तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे बघितले, पण काळा सवळा आहे. आता मला सांगा, तो चांगला गोरा कोणता आहे, मग बिचारा सरळ काय बोलायला तयार नाही, वागवायला तयार नाही, तर काय पुतळा त्याच्याकडे बघून तुम्हाला आनंद होणार आहे. उद्या आनंद कशाचा पाहिजे आपल्याला नक्की? त्याला रीत आहे याचा आनंद होणार आहे, त्याच्याकडे काय चांगला पगार आहे, त्यामुळे तुमच्या घराच्या वस्तूची तुम्ही आनंदात जगणार आहे का? त्या गोरेकडा गोरेकडे बघून तुम्ही आनंदात जगणार आहे, कशाचा आनंदात तुम्ही जगणार आहे? काय असं वगैरे हे कोणाचं काय सांगत नाही बरं का. पगार चांगला, ठराविक वेळ काम, जायची यायची सोय, पण काम फार पडल्यामुळे नोकरी सोडायची. पगार चांगला आहे, माणसं 2-2च्या रात्रीच्या शिफ्टला जातात, स्वतःच्या सायकलीवरून जाणारी माणसं आहेत, स्वतः चालत जाणारी माणसं आहेत, सगळी सोय आहे, पण काम फार पडतं. मग आपण जातो कशासाठी? फार पडतं ना, मग फार देतायत पण नेतायत पण उचलून घरात तुम्हाला. मग ते नाही असं वाटत की बाबा हे फार आपल्यासाठी करतात, घरात कशासाठी मिळवलं आपल्याला इथून नाही का? सरळ आपण आपल्या ऑफिसला चालत जावं 2 तास, 1-2 महिने 3 महिने वगैरे असं उन्हात वगैरे मस्त अशी का नाही सोय करत आपली? चौकात खाली गेले की कंपनीचा बस स्टॉप असतो, तिथे येऊन तुम्हाला गाडी घेऊन जाते. समग्रता जर असेल तर असं पण वाटेल की काय ही सोय आपली चालू गेलं पाहिजे. काय कंपनीची सोय सोडावीची वाटते, असं वाटतं किंवा काय जायचं यांची सोय करणार आणि शिवाय चांगला पगार देतात, तेव्हा एकदा सोडेल असं झाले, असं नाही वाटत. काम फार पडतं म्हणून सोडायची वाटते. काय आजच्या जीवनातली जी दुःख आहेत ना, कुठे कुठे कशी 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 कसं त्याचे हे ऐकलेलं फक्त मी सांगतो. 25 वर्ष किंवा 25-30 वर्ष स्वयंपाक करतात, पण आज पगार 4 साली साखर आहे. आता कॉफीमध्ये थोडी साखर कर, थोडी साखर अशी कॉफी टाकली डायरेक्ट. चहाचे 2 प्रमाणे चहाचा काप आला काय 2च पण चहाचे काय चहात गाळला नाही म्हणून चहा हे जीवनातलं एवढं तरी काय 25 वर्ष खूप झाली, फारच ते विचार आहे 10 वर्ष स्वयंपाक करत असतील किंवा काय चहा करत असतील, कॉफी करत असतील, पण त्यात थोडीशी साखर कमी नाही तर आहे असेल. आपण इतके सावधान आहोत का आपल्या सगळ्या कामामध्ये की दुसऱ्याने हात समग्रताच आहे ना. मी जसं एखाद्या वेळेला माझ्या कामात सावधान नसतो, एखाद्या वेळेला त्यांच्या कामात ते सावधान नसतो, दुसरं काहीतरी व्यवधान लागला असेल, काहीतरी झालं असेल, पण समजा त्या कॉफीत काय 25-30 वर्ष त्या माणसाने स्वयंपाक करून तुम्हाला वाढले तो काय सगळा बिनतिष्ठाचा केला होता का? आजवर 25 वर्ष बिन साखरेचा चहा दिला होता आणि मग डॉक्टर लिहून दिलं म्हणजे विदाउट शुगर म्हणून मुकाट्याने आनंदाने घेतो.
चहा साखर असल्यासारखी वाटते अलीकडे असं म्हणतात. काय अगदी जसा मनुष्य चहा साखर असताना तसा गोट गोट घेत घेतो, तसा मनुष्य बिन साखरेचा चहा गोट गोट घेतो. म्हणजे आपलंच मन आहे ते ह्याच्याशी जुळू शकते, पण या एक दिवस राहिलेल्या त्या साखरेची जुळू शकत नाही. तर काय कुठं जातं आपलं सगळं काय करत. मग वेगळं आणखी आणि जर समजा हे समजा त्या माणसाने ऐकलं ते त्याने 25 वर्ष केलं त्याला काय असंच काहीतरी. हे काय कोणाच्या पक्षात असू शकते, कोणाच्या बाजूने घरात केर काढतात की नुसते झाडू इकडून या कोपऱ्यातला केव्हा मला सांगा मी हे सगळं का सांगतोय, म्हणजे आपल्या समोर ठेवतोय म्हणजे काय मला काय अधिकार आलाय मी सांगतोय अशा अर्थात म्हणत नाही. केवळ मी आपल्या जीवनातलं सगळं बोलतो. आणि याचं कारण असं की आम्हाला समजा एक दुःख आहे जेवणात किंवा एक घरामध्ये एक स्वास्थ्य नसतं वगैरे वगैरे असं, तर ते काय स्वास्थ्य नसण्याचं कारण असं आहे का की बाबा जपूनच बसायला पाहिजे किंवा लक्ष लागत नाही, मंत्राचं काहीतरी अडचण आहे किंवा आध्यात्मिक वाचन आहे त्याच्यामुळे मला अस्वस्थता ते मला करायला मिळत नाही, असं दुःख आपलं वाटेल एक 15% असली तर असं खरी दुःख कोणती आहेत. खरी दुःख ही असलीच सगळी फालतू की काय तासभर झाडू इकडून तिकडे करत कोणा ठेवू हे बघा म्हणजे तुला केलं. आता ज्या माणसाने तासभर इकडून तिकडे नुसता झाडू जरी फिरवला असेल आणि तो जर आपण फिरवून बघायचा ठरवला तर कमरेचं काय होतं हे आपण घरात आम्ही घरात फिरपूर्वी आमच्याकडे मातीची होती सारवली तुम्हाला माहिती असेल. अक्षरशः एखादी रांगोळी काय घालेल अशी सारवणाची होती तसं मी तिथं घरात नाही असेल काय त्या कमरेचं होतं. आम्हाला शाळेत सुद्धा होतं कंपल्सरी होते त्यावेळेला शिकवायच्या वेळेला आम्हाला शाळेमध्ये तुम्हाला माहिती असेल वर्ग आपली सारवायची तारीख ठरलेली असायची वाद ठरलेला असायचा. तर त्यात सुद्धा मनुष्य कौशल्याने उठून अक्षरशः असे ते पट्टे आपण जसं ते आकाशाचे चित्रपत्र काढतो ना ढगांमध्ये इतकं व्यवस्थित काम व्हायचं. तो 1 तास काय ते करत होता. याच कोपऱ्यात राहिला असेल विचार, घरात काय तुमचे एकच कोपरा आहे 100 कोपरे काय त्याचा काय तो काढलाच नाही. पण काय आमच्या समुद्रात येणं लागलं की आम्हाला तेवढाच कोपऱ्यातला दिसावा आणि उरल्याची किंमत उरू नये किंवा 1 तास केलेल्या कष्टाची कामाची किंमत उरू नये. सगळं चांगलं आहे पण मुलाचा पगार मुलीच्या पगाराच्या अगदी निम्मा कसं काय होणार. मुलीनं मोडलं आणि बरोबरच आहे. आता ह्यांच्या मुलीचा पगार जास्त आहे ही त्यांच्या मुलाचीच होती. बरं ठीक आहे असं जाऊया. आता मुलीच्या पगाराचा निम्मा आहे ही मुलगी लग्न करून त्याच्या घरी जाणार असं गृहीत धरू. काय कमी म्हणजे काय असेल त्याला 50,000 असतील तर त्याला 25,000 असतील. आता त्या घरामध्ये त्या घराचा पगार तिप्पट नाही का होणार. तुमची समग्रताच जर डोक्यामध्ये जर एकदा आली तर तुमच्या असं लक्षात येईल की मुलगा घरात 25,000 मिळत होता, मुलगी घरात आल्यानंतर 50,000 त्यात वाढले म्हणजे 75,000 रुपये मिळाले त्या घरात. म्हणजे त्या घरामध्ये तुम्हाला जर उद्या सुख निर्माण करायचं असेल पैशाचं म्हणतो पैशाचं सुख निर्माण होत नाही ही खात्री ठेवून सांगतो परत तर तरी सुद्धा त्या घराचं उत्पन्न तिप्पट झालं. पण ह्यांचं मोडतंय तेवढंच ते सोडलं. सगळं चांगलं आहे म्हणून मी सांगतो सगळं चांगलं बाकीचं नसेल तर ठीक आहे बाबा पण पगार निम्मा आहे ह्यात कमीपणाही आहे आणि त्या बाकीचे सगळ्यांचं ते बाकी जे काही चांगलं आहे ते सगळं गेलेलं आहे वाया. अशी अवस्था आहे. सगळीकडे नुसते हिरवे डोंगर जरा कुठं सलग सपाट मोकळी जागा दिसेल तर शपथ राहायला सुद्धा नको वाटतं गावाला. अशासाठी लोकांनी गावं बदलली मला माहिती नसेल पण अशा आहेत सगळीकडे डोंगर. आता काय आता भगवंताची भूमी आहे त्यात सगळीकडे डोंगर असणार दऱ्या असणार. कोकणात तुम्ही गेला तर तुम्हाला
कोकणातले नेहमी लोक म्हणतात की आले की ते ड्रायव्हर जर सावधान होता घाटावर आले ना, कोकणात बरेच वर्ष होतो त्यामुळे आपणही असाल तर त्यामुळे आपण पाहिलं असेल इतर सारखं ते असं काही सवय झाली होती वाढणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे घाटावर इकडे चढून ते कोल्हापूरला आले, इकडे घाटावर म्हणतात नेहमी येताना वरती घाटावर चढून आले की आधी शांतपणे आता आपल्याला सरळ जायचंय असं विचार करावा लागतो. इतका परिस्थितीत फरक पडतो. तुम्ही एखादा पडला कुठला एखादा घाट चढून आला की तुमच्या लक्षात असा सरळ रस्ता जातो नुसता काय उचलता काही नाही असं. हे आता त्या भूमीचं वैशिष्ट्य आहे. मग त्याच्यासाठी काय आपल्याला लोक ते कॉलन्या सोडून हे सोडून हे मी एक उदाहरण म्हणून दिले, हे फार मोठं दिलंय पण ह्याच्यापेक्षा बरीच आणखीन काही काही उदाहरण लहानसण असतात ती काही मी सगळी देत नाही कारण आपल्या एवढा वेळ कुठे आहे. आपल्या जगाच्या वेळात आपला वेळ या वर्षी नेहमीसारख्या ऑर्डर्स नाही, प्रोडक्शनने वर्ष बेकार गेलं कामगारांच्यामुळे, सगळं कामगारांच्यामुळे झालं. घरी यावर्षी मुलांना नवे कपडे रद्द. हे कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे लोक व्यापारी ह्या त्या सगळं इतके वर्ष ते आता समजा कामगारांच्यामुळे झालं असेल इतके वर्ष तुम्हाला ऑर्डर मिळालं त्या कामगारांनी चांगलं काम केलं त्या वर्षी काही त्यांनी काम केलं नाही असं आहे का. असं एखादा धंदा आहे, लाट आहे, चढ येतो उतार येतो तसं काहीतरी होत असणार. पण आपल्याकडे संबंध त्या सगळ्याकडे बघण्याची एक माणसाने मी म्हणतोय एक 10 वर्षाचा तरी बघतो. संबंध आयुष्याचा आपल्याला दिसत नसेल पण धंदा सुरू केला 10 वर्ष झाली किंवा तुम्ही समजा व्यवसाय असेल तर 10 वर्ष झाली. आता ही वाक्य लिहिणं शक्य राहिलं नाही. शेवटी मी खूप ऐकली वाक्य असली तर त्यामुळे त्याच्यातली सगळी लिहिणं शक्य झालं. एकाच राहिलं जीवनात तथ्य नाही. आता कोणत्या कारणामुळे तथ्य नाही वगैरे ते काय त्यात तुम्ही बघावं. नोकरीत राम नाही, तुझं माझं जमणार नाही, मला म्हातारपण आजारपण येऊ नये. आता असं काही जगामध्ये आता याला लवकर काय झालं ऍक्सिडेंट झाला गेला तरच काय नाही तर परमेश्वरांनी जेवढं आयुष्य दिले त्यामध्ये म्हातारपण ठेवलेलंच आहे. समजत आहे पण मला आजारपण येऊ नये, मला हे होऊ नये, मला ते होऊ नये. काय आता ते इतके सगळे वर्ष ते न होता तुम्हाला ठेवलेलं आहे. आता घ्या तसं काय माझं खूप काम व्हावंच, मुक्काम हवंय बरोबर. तुमची बरीच कामं आहेत. आपण किती वेळा देवाकडे जातो तेव्हा आपल्या दरवर्षी कामं वेगवेगळी असतात होय की नाही. लोक देवाला वगैरे जात असतील अशा कारणाने, काही लोक इच्छेपणे जातात ती वेळ सोडून द्या. पण अनेक लोक जे जातात प्रत्येक वर्षी काम वेगळं असणार असते. आधी लग्न जमत नाही म्हणून असणार, पुढच्या वर्षी म्हणजे ते जमावा म्हणून तो करणार, मग जमल्यानंतर पुन्हा मुलबाळावा म्हणून जाणार, मग पुन्हा ते त्याला आता ऍडमिशनसाठी सुद्धा देवाला लावा लागेल अशा दरवर्षी तुमची कामं असणार, देव करीत राहणार होय की हे सगळं करत राहणार. आणि शेवटी मग काय करायचं, शेवटी आता एखाद्या वर्षी काय झालं तर त्याला ऍडमिशन नाही मिळाली. आता तो मोठा झाला म्हणजे दरवर्षी काम करतोच आहे देव तिकडे, तर ही सगळी करत करत आता तो कुठे तो 16-18 वर्ष काहीतरी 20 वर्ष झाली आणि त्याला ती साईडला काहीतरी ऍडमिशन नाही मिळाली. देव कॅन्सल. आमक्यामुळे माझं नुकसान झालं, मग मला त्रास झाला, मला मदत झाली, काय जे असेल ते आमक्यांच्यामुळे झालं असं झालं ना तर लक्षात येत नाही आपल्याला की खरं सांगायचं तर हे सगळं मांडलेला व्यापार हा जो सगळा आपल्याला समोर दिसतोय, त्रास देणारा असो, मदत करणारा असो, काही असो, तो एक नाही, त्याच्या मागे अजून काहीतरी उभा आहे. समग्रता म्हणजे मला एवढं सांगायचं नाही प्रपंचाचं, समग्रता म्हणजे त्याच्या मागे अजून काहीतरी उभं असतं त्याचं भान ठेवणं म्हणजे समग्रता. हे तर काय ठीकच आहे, प्रपंचामध्ये सगळ्या असल्या गोष्टी सुरूच आहेत. तर त्या मदत करणार आहे समजा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो माणूस मदत करणारा माणूस, त्याच्यामध्ये त्याला बुद्धी देणारा, त्याला ती शक्ती देणारा, त्या क्षणी त्याच्या हातात ती वस्तू असणारा, त्या वेळेला तो येऊ शकणारा, हे सगळं जे आहे ना ते त्या माणसाचं नेतृत्व नसतं, त्याच्यामध्ये अजून काहीतरी असते. तो त्याला वेळेत इथे आणून पोहोचवतो आणि तुम्हाला मदत होते. एखादा ऍक्सिडेंट होतो, तुमच्याच कोणाच्या तरी माणसाची गाडी बरोबर मागून येते आणि आपल्याला असं वाटतं की यांनी आपल्याला मागून येते, त्यांनी मागे आणि कोणतरी होता ते तो बघत होता. असे मामांची आठवण निघाली म्हणून सांगतो. मामाने एका पत्रात लिहिलं होतं की त्या माणसाचं ऍक्सिडेंट झाला आणि काय झालं ते झालं, ड्रायव्हरचं चुकलं असं काहीतरी त्या ठिकाणी झालं असं. महाराज म्हणले, म्हणजे मामा महाराज म्हणले ड्रायव्हर म्हणजे ती वाचली मंडळी पुढे, तर त्यांना सांत्वना पत्रामध्ये की ड्रायव्हरचा कंट्रोल गाडीवरचा सुटला असला तरी देवाचा गाडीवरचा कंट्रोल सुटला नव्हता. एवढं लक्षात आपल्या आयुष्यात किती वेळा असणार की त्या माणसाचा सुटला असेल पण त्याच्या मागे परमेश्वर त्याचा कंट्रोल नाही सुटला, त्याचा सुटला तर दुनिया काय सापडेल आता काय नाही सापडणार, इतकी अवस्था आहे.
मग जीवनामध्ये त्याच्या मागे समग्रतेत ते बघायला नको कुठे, त्याचा काहीतरी रोल आहे. मग तो जो मदत करणार आहे त्याचं तर भान अवश्य ठेवावं, पण त्याच्या मागे जो उभा आहे त्याचंही भान ठेवावं. का ठेवावं? तर समग्रतेमध्ये कधीतरी उपद्रव देणारा माणूस असं वाढणार आहे, त्यावेळेला सुद्धा तो नाही, त्याच्या मागे कोणतरी आहे. तो काय उपद्रव देईल? त्याच्या मागे कोणतरी आहे ना उभा. जसा तो तुम्हाला मदत करण्याच्या मागे उभा होता, तसा तो तुम्हाला जो कोणी त्रास देणार आहे त्याच्या मागे सुद्धा तो उभा आहे. आता जसं ते मनोगत समजून घेण्याची समग्रतेनं ते परिस्थिती लक्षात घेण्याची गरज आहे, तशी ही पण परिस्थिती लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून मला अमक्यामुळे त्रास झाला, जर अमक्याच्यामुळे नुकसान झालं, ही भाषा फार बरोबरीची आहे. यामध्ये समग्रता येत नाही. समग्रता ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याचं आपण उत्तर आणू, पण समग्रता ही खूप मोठी गोष्ट आहे. ती त्या माणसावर, त्याच्या माता असलेल्या आणि त्याच्याही माता असलेल्यावर आहे कशावर तरी. त्यावेळेला लक्षात येईल की अरे हे नव्हे, त्याच्या मागे कोणतरी उभा आहे, तो माझं नुकसान करू इच्छितो. ठीक आहे, त्याला काही कारण असेल, तुम्हाला मदत देणाऱ्याची जशी कारणं होती तशी त्याची पण काहीतरी कारण असतील की तो म्हणतोय तुम्हाला उपद्रव द्यावा म्हणून. त्याला तुमच्या जीवनाला वळण द्यायचं असेल, तुम्ही काही केलेलं असेल ते माणसाचं नाही का परत झाला. कधीतरी माणसाचा एकदम विंडफॉल गेली होतो, माणसं कधीतरी एकदम असं पण होतं की माणसाला आहे अपेक्षा नाही, मनुष्य करायचं आपण 10 रुपये दिलं असं वाटतं, तिथं 50 रुपये दिलं जातं. त्यावेळेला असं नाही वाटत हे कशासाठी 40 रुपये असं नाही वाटत. त्यावेळेला तुझे बोताला परमेश्वराला काही वेळेला जाणीव होते याच्याकडे जास्त चालले घेऊन टाक. मग आता तो जसा घेणारा तसा हा देणारा, असे सगळे त्याच्या मागे काहीतरी आहे. आणि हे सगळं जीवन मिळून खरं सांगू का समग्रता त्याला कळेल. आता उद्या आपण त्याचा उत्तराला ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल. सगळं जीवन आहे एक सूत्र आणि एक असलेली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही. जे जगदीशचंद्र बोस तुम्हाला माहितीच आहे, सगळं सायन्समध्ये जाणणारी माणसं आहे, तर ते त्याला जीव असतो वनस्पतीने औषध जमतं, त्याचा पुढचा प्रयोग करणारा माणूस होता. प्रयोग केले तर त्याच्यात एकपणा काय आहे, सृष्टीमध्ये समग्रता म्हणजे काय आहे. आपण आपल्या घरामध्ये मुलांना सुद्धा बोलला म्हणतो, आपल्याला वाटतं की काय त्यांनी चौकशी बोललं, 2 शब्द हे झाले, माझी शिवी गेली, कसं गेलं, ते मित्रांची भांडणं झाली, आपलं तोंड आवडलं नाही, आपलं झालं चंप झालं, आपण अनेक वेळेला म्हणतो. तर जीव नव्हे काय होतं त्याचं त्यांनी पुढे प्रत्यक्ष प्रयोगात की त्यांनी त्यांचे वेगवेगळ्या प्राण्यांवरचे प्रयोग करतात, तुमच्या वनस्पतीवरचे प्रयोग करतात. तर ते रोपाला ही जोडतो, प्रयोग करायचं तर तारा जोडून आपण इसीजी काढतो, तसं ते इसीजी काढतो. इथं जोडून सगळं म्हणजे त्याच्यावरती कळतं की हे चालले हालचाल बरोबर किंवा नाही चुकली किंवा हे खालीवर होतंय चुकायला लागलेलं आहे. तर ते रोपाला त्यांनी तारा जोडल्या आणि त्याचं ग्राफ घेण्याचं काम चालू आहे. तर त्याला पाणी घालायचं चाललंय, रोप वाढवायचं चाललंय, ग्राफ अत्यंत व्यवस्थित चाललंय. आणि एक दिवशी त्याच्या मनात असं आलं की समजा हे रोप आपण कापलं तर याचा ग्राफ बदलेल का, असं मनात आहे. सुरुवाती समजा कापलं ग्राफ हलायला लागले, ग्राफ हलायला लागले म्हणजे नुसते हलायला लागले नाही, हा मनुष्याच्या लक्षात आलं की हे आपल्या मनात आलेल्या विचाराने एवढ्या सृष्टीमध्ये कळतं सृष्टीला सगळं. तर सृष्टीमध्ये इतकी एक ताण काय सगळीकडे, तुम्ही आपण आपल्या जीवनाचा एवढ्याच्या घटना घेऊन बसतोय, सृष्टीमध्ये काय चाललंय आपल्याला कल्पना येणार नाही. तर त्याच्या तिथे जोडलेले आहे असं नव्हे. तर नंतर असं व्हायला लागलं, त्या दिवशीची गोष्ट सोडा, ग्राफ तर भीतीचा ग्राफ सगळा दिसायला होता त्या चित्रामध्ये त्या रोपाच्या. पुन्हा ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी मनुष्य हा प्रयोग करायला सगळं ऑन केलं, तेव्हा दारातून त्यांनी पाऊल टाकल्याबरोबर भीतीचा ग्राफ दिसायला. या माणसाने काही चुनी चालवलेली नाही, काही ते रोप तोडलेलं नाही, काही केलेलं नाही, तो नुसता आत आला तर भीतीचा ग्राफ सुरू झाला. ही गोष्ट ते रोप 20 दिवस दाखवत होतं. 20 दिवसानंतर त्याचा ग्राफ नॉर्मल झाला. हा नेहमी म्हणायचा माझा तो विचार चुकीचा होता, मी काही असं करणार नाही, हे त्यांनी 20 दिवस म्हटलं, पण 20 दिवस ग्राफ आले आणि 20 दिवसानंतर ते रोपाची भीती निघून गेली. आपण असं कसं समजता एवढ्या सगळ्या ज्या घटना चाललेल्या आहेत, हे सगळे जे जीव आहेत आपण, ठीक आहे, उगाच काय एकत्र आलेले जीवावर कुठेतरी सगळी असं नाही, त्यांचं सगळं जोडलेलं आहे. आपण थोडेसे समग्र झालो तर कुटुंबात काय जोडले हे कळेल, बाकीच्या माणसात काय जोडलं हे कळेल. मगाशी जे सुरुवातीला दाखवलं होतं, वस्तू, व्यक्ती, घटना या सगळ्यांकडे बघण्याची दृष्टिकोन येईल
आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण आनंदाने जगण्या व्यतिरिक्त काही करूच. हा समग्रतेचा शेवटचा अर्थ आहे सगळ्यात. तर कुठे कुठे गरजेची आहे? स्वतःबद्दल गरजेची. माणसाच्या साध्या देहाचा विचार केला तरी 100 काय परमेश्वर किती देतो. बरोबर ते ज्यांनी फिजिओलॉजी चांगली अभ्यासली असेल त्यांच्या लक्षात असेल की परमेश्वर काय देतो शरीराला. ह्याची नुसती समग्र आकलन जरी माणसाला झालं की भगवंताने काय दिलेलं आहे याची नुसती लिस्ट करणं सुद्धा कठीण आहे. इतकी गोष्टी त्यांनी दिली आहे. त्यातली एक फक्त एवढी त्यांच्या टाचणी एवढी गोष्टी इकडची तिकडे होते तर माणसाची काय अवस्था हे लक्षात येईल. म्हणजे एवढी समग्रता आपण आपल्या स्वतःबद्दल, त्यानंतर इतर व्यक्तींच्या बद्दल, त्यानंतर भगवंताबद्दल, गुरुबद्दल, साधनाबद्दल सगळ्याबद्दल वाटू शकतो. त्यानंतर गुणदोषांच्याकडे बघताना, स्वभावाकडे बघताना, दुसऱ्याच्या मतं तयार करताना, अनुभव घेताना, क्षमता आपल्या पाहताना मनुष्याच्या ठिकाणी किती क्षमता आहे. म्हणजे खरोखर समग्रता जर एखाद्याला आली ना तर स्वतःच्या ठिकाणच्या क्षमतांची कल्पना मी काय करू शकतो. एक चांगलं जगामध्ये करायचंय. आपण आता अनुभव घेतो की मौन आता पाळतो तर खरोखर मनुष्य 12 नाही 15 नाही 8 दिवस मौनात राहू शकतो. ज्याला एक 5 मिनिटं स्वस्थ बसायची सवय त्याला असं वाटेल, पण प्रत्यक्षात त्याची क्षमता काय असते हे त्याला करून लक्षात येते. पण त्याला करून बघण्या एवढी सावधानता केवढी तरी प्रयोगशीलता आपल्याकडे बघा की काय होऊ शकेल. ही सृष्टी भगवंताचे हे जरी वाक्य फार मोठं असलं तरी तिथपर्यंत सुद्धा जाता येतं. जर मी माझ्या 5 मिनिटाच्या शांततेवरनं 15 तासाच्या शांततेपर्यंत जाऊ शकत असेल, मौनापर्यंत जाऊ शकत असेल आणि मग आपल्या ठिकाणच्या शब्दांची किंमत काय होते कल्पना आपल्याला येत असेल. नुसतं मौनानं काय होत नाही. मौनाने त्याच्या पलीकडे आलं. मौन काय, बोलणं काय, शेवटी एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. मनुष्य असं बोलतोय ते फक्त बाहेर दिसत नाही. मौन म्हणजे तोंड बंद केलं की आत बोलणं सुरू. जे काय फक्त दृश्याचे या दृश्य एवढा फक्त फरक. म्हणजे तो बोलतोच आहे म्हणे, पण ज्या वेळेला तो खराब बोलायचा थांबेल त्यावेळेला काय होईल. आपण फक्त समग्र विचार करायचे म्हणून काही कल्पना डोळ्याचं काय होईल. अहो माणसाचं शरीर म्हणजे ऊर्जेचं स्रोत असतं. काय ऊर्जा असेल. आणि आज सुद्धा शब्द नाही, बाहेर शब्द थांबले प्रयोग म्हणून, केवळ प्रयोग म्हणून क्षमतांच्या बद्दल बोलतोय म्हणून. तर क्षमतांच्या बद्दल अशा किती क्षमता माणसाकडे असतील प्रचंड. त्याचा आपण विचार नुसता करायला लागलो तरी जीवनामध्ये काय आनंद असेल. कृतीमध्ये समग्रता असेल. कार्यकारण भाव आहे जीवाची. आता हे जो प्रचंड स्थान समग्रता म्हणजे जसं मी म्हणलं मगाशी आपल्याला सांगितलं की त्या रोपांची नेचर अशा अवस्था आहे. जसे आपण असं काय विचार करा की मनुष्याचा एक देह आला म्हणजे त्याचं सगळं संपलं असं काय थोडंच. त्याच्या मागे अजून त्याचा देह होता, त्याच्या अजून त्याला देह होणार आहे. निसर्गदत्त म्हणाले की तुम्हाला मृत्यूचं दुःख वगैरे किंवा मृत्यूचं हे दुःख वाटतं. मृत्यूचं दुःख कसं वाटायचं म्हणजे एका देहाचा उपयोग संपला एवढाच अर्थ आहे. एका देहाचा उपयोग संपला एवढाच मृत्यूचा अर्थ आहे. अजून त्याचं काम राहिलं असलं तर अजून दुसरा देह म्हणले काय त्याचं काम राहिले. आता त्यांचा हे केवढा अवघड आहे बघा की माणसाला मुक्तीपर्यंत नेण्याचा तो जीव आहे आणि तो मुक्तते हे सगळे चार्ट लावले ते त्याच्यासाठी लावले. तर तो जो जीव आहे ना तो मुक्ततेपर्यंत जायचा आहे तर त्याच्या वाटेत त्याला आत्ताचा देह मिळालेला आहे. त्याचं तो काय करणार आहे त्याच्यावर अवलंबून पुढं कहाणी काय 70% 50% 10% येणार का 70 80 होऊन जाणार का 70 70 राहून जाणार हे ठरवावं लागेल. पण हे करायचं स्वातंत्र्य काय दिलं ते नाही जमलं पुढचं काम आहे. कारण ते असं पाहतात की जीव जन्माला आलेला आहे तिथपासून तो मुक्त होईपर्यंतची समग्रतेनं ते पाहत असतात. त्यामुळे ते त्यांचं म्हणणं असं की हे मृत्यूचं वगैरे दुःख नाही. एका देहाचा उपयोग संपला त्यामुळे तो गेला. आता असं जर पाहता आलं समजा आपण करतो ना असं जर समजा आपल्याला पाहता आलं तर जीवनातली सर्वात मोठी भीती निघून नाही. सर्वात मोठी भीती म्हणजे आज ह्या सगळ्या समग्रतेचं कारण जे सांगितलं जीवनातले दुःख निराशा माणसांची हे झाले किती गोष्टी माणसाच्या त्रासात त्या सगळ्या त्रासांच्याकडे जाताना एक एक मोठं हत्यार आपण किंवा साधन आहे
ते कुटुंबाच्या बाबतीत असू शकतं, ते समाजाच्या बाबतीत असू शकतं, आणि संस्थांच्या बाबतीत असू शकतं. सगळ्या ह्या कुटुंब वगैरे काय संस्था पडते सगळ्या, त्यामध्ये थोडा समग्रतेचा दृष्टिकोन आला तर हेच कुटुंब लक्षात आलं नाही. तर मागे आपल्याला रामकृष्ण गोष्ट सांगायची मागे आपल्याला बोलत होतं त्या योगाच्या ते सिद्धी वगैरे कारण त्याच्यावर गोष्ट नाही घ्यायची, ती सिद्धी होती म्हणून त्यांनी असं म्हटलं की बाबा त्याला स्वतःला जर त्या वासाने त्रास व्हायला लागला म्हणून वारा थांबवा, म्हणून त्याने वाऱ्याला थांबण्याची आज्ञा दिली. तर बरोबर वारा थांबला, कारण याची शक्ती आहे, वाऱ्यात थांबणं भाग आहे, शक्ती आहे ना थांबणं भाग थांबला. पण त्याच्याच बरोबर ह्याच वाऱ्यावर समुद्रावरून येणारं जहाज उलट त्या ठेवा आणि अनेकांना जर समाधान त्याची गोष्ट सांगत म्हणजे ते का वाईट आहे निसर्गाची समजत आहे. तो वारा वाहतोय तर ते जहाज वारा नेण्यासाठी वाहतोय असं करा. निसर्गामध्ये ज्या वेळेला आपण म्हणतो ना, म्हणून उपनिषदामध्ये म्हटलं ऋतू न निंदे तर व्रतम. आपण म्हणत नाही 8 दिवस पाऊस झाला की आपल्याला काय वाटतं, काय वाढायची सोय नाही, काय आपण बाहेर पडून जगामध्ये आता काय बाबा आता हा परमेश्वर आहे का जगामध्ये जाऊन त्याला व्यवस्था लावायची आपण परमेश्वरच आहोत. काम जर परमेश्वरासारखं केलं तर पण काय आता आपण जाऊन बाहेर करणार तुम्हाला कुठेतरी जाणार, चौकात वेळ खायचा, मनुष्य इकडे तिकडे घेऊन येणार, काहीतरी 2-4 वस्तू खरेदी करून येणार, नाहीतर कोणाच्या तरी डोक्याला काहीतरी कटकट निर्माण करून एवढंच करून येणार होता ना. तर पाऊस आला तर 8 दिवस लोकांची कटकट थांबली, बरं झालं. तुम्ही खूप दिवसात भेटला नाही, अहो काय नाही भेटलं तर काही बरं झालं असं म्हणायचं येते ना वेळ आपल्याला काहीच्यामध्ये, म्हणजे मनात पडतो आता प्रपंच आहे सगळा, बाहेर एक म्हणून तर प्रपंच आहे, कसं आहे त्याचं काम. तर असली सगळी अवस्था आहे. तो उलट तो मनातल्या मनात म्हणत असतो की बरं झालं. आपल्याला असं म्हणतच असेल की सगळे आजारी होतात, अहो लोक इथे बसलं म्हणजे लोक मला शंका व्यक्त करतात म्हणून की ह्याला काय बरं नव्हतं, काय वाटत काय झालं, अहो ते बीपी माझं सगळ्याचं ऍडमिट करण्यासारखं होतो, काय करावं. डॉक्टर लोक चालले ठेवता तिथं आणि ते बसले म्हणून आहे. पण आता मला सांगा, एखाद्याला वाटत असेल की सकाळी काहीतरी पडपडत छानपैकी जप चाललाय, मौन चाललंय, एखादं पद ऐकतोय, आनंदामध्ये निसर्गामध्ये बसलो, पुरुष आहे, होतच असेल की खरं जर आपलं नसेल का होत बाहेर बरेच दिवसात होत, तुमची किती दिवसात भेट झाली तो मनातल्या मनातल्या मनात म्हणतच असेल की बरं झालं भेटले आता काय तालपण सोडत असं वाटत असेल त्याला. काय आपण बाहेर जाऊन करणार होतो म्हणून मुद्दा आपला काय चाललाय, ऋतून ननिंदे सर्वथम अन्नम ननिंदे सर्वथम. किती व्रत सांगितलं कोणी सोपी व्रत सांगितली, काय असं कशाचे संबंधित माणसाला म्हणले अन्नम ननिंदे सर्वथम. तुम्ही सांगितलं लिंद शक्यच नाही, दिलायच आहे ना, कॉपी दिलीच आहे ना, त्या काय ते दिलाच आहे ना, दिलाय आहे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे अन्नम ननिंदे. आणि हे व्रत आहे असं त्यांचं म्हणणं साधं सुद्धा नाही. आपली व्रत काय ते काय वाटी वळायचे वगैरे, अहो खरं सांगितलं काय डावात लावायचं नाही, उजवात लावायचं करा बाबा, काय करायचं तुमचं जे काय आपल्याला मार्ग सुचत असेल तो करा, पण अंतःकरण एखाद्याचं दुखवायचं नाही वगैरे असं काहीतरी व्रत केलं तर परमेश्वराला अधिकार नाही, ते सगळ्यांना दुखवायचं आणि ते डावात समग्रतेत बघा की जरा तो समजा निसर्ग आहे तो असं इच्छा करतो की जाऊ थोडं सोडली तर का माझ्यासाठी का निसर्गाची सगळी यंत्रणा उभी केली आहे, किंवा तुझ्या डोक्यावर हवा तेव्हा पाऊस, तुझ्या डोक्यावर हवा तेव्हा तुला नको असेल तेव्हा नको, तुला हवा तेव्हा येणार, तुला हवा तेव्हा नको येणार वगैरे असं का चालली व्यवस्था. हा निसर्ग केवढा स्पेक्ट्रम आहे तुम्ही कल्पना करा. एक सारं ते पृथ्वीचं म्हणून आम्ही अनेक पूर्वी काही अभ्यास म्हणून मी ठेवलं होतं आपल्याकडे असेल किंवा आपणही केलेलंच असेल, मी सांगते सगळं आपलं बाळगून सांगतो माझं काही, पण मी एक पृथ्वीचा बोर आणून ठेवला काही वर्ष अभ्यासासमोर एक अभ्यास म्हणून आपला समग्रतेचा अभ्यास म्हणून समोर आणून ठेवलं पृथ्वीचा बोर. आपले 5 मिनिटं ते बोर फिरवत बघायचं कळतं की आता काय नाही त्या बोलात तो देश दिसत नाही, माणसाचं नाव वाचायला येत नाही, त्या देशाचं नाव जर एखाद्याचं म्हणलं आपण तर असं फिरवलं नसं मग ते टेबलावर ठेवायचं मग ते कसं एवढं मोठं आणायला एवढी कुठे मोठी गरज असताना तर आपण छोटं सगळं आणलं होतं ते आणि समोर ठेवलं एक अभ्यास म्हणून आपण समग्र अभ्यास हे विश्व समग्र आहे हे एवढं आहे सगळं. तर ते आमच्याकडे आपल्या गावाच्या वेळेला समजा असं काहीतरी लाईट बिल दिली आपल्याला वाटतच नाही बघा आमच्या मोक्याच्या वेळेला आता त्याला ते 6 महिने पुरवायचे म्हणून थांबा थोडा वेळ विश्रांती घ्या, पुन्हा आम्हाला ते पुढे 3 महिने पुरवायचे, मग पुन्हा त्याला ते त्यावेळेला ज्या वेळेला कधी आपल्याला ते पुरवायची वेळ ना त्यावेळेला वाचवलेलं ते देणार आहेत ना आपल्याला
मी संस्थांच्या बद्दल जे मागायचे लिहिलं ना तिचं समग्रता आहे. अहो खरोखर हे खरोखर यंत्रणा आता भारताची चालली आहे. खरोखर कशी चालली आश्चर्य वाटेल अशी आहे. म्हणजे आता म्हणतात लोक इतके भ्रष्टाचार खरं निगेटिव्ह वाटतंच काहीतरी ती सगळी यंत्रणा एवढं निगेटिव्ह, पण तरी सुद्धा एवढं सगळं ते चाललंय. एखाद्या क्षेत्रात गेला तर कल्पना नाही हे क्षेत्र कसं चाललंय. पण आपण नावं किती जात आहेत असे काय राहिलं नाही आपण किती गोष्टी. मग आता एवढी जरी वाचली तरी बस जरी समग्रता लक्षात आली आणि बाबा ही सगळी यंत्रणा आहे, हाल चाललंय, विश्व सगळं त्यांचं आहे. आणि त्यामुळे आपण पार्टीकर काय कसलं पार्टीकरचा फार दिसतो काय परमाणूची सुद्धा त्याची आणि त्याच्या सुखदुःखाचं काय असायचं काय एकदा समग्रता आली माणसाला ना तर ती सुखदुःख वगैरे सगळं काय नाही काय त्याला काय किंमत असते. समोर मी आपलं बोल ठेवायचं बघायचं फिरवून बघायचं. यात अमेरिका सुद्धा सापडत नाही अशी अवस्था आहे. भारी बघावं लागतं तेव्हा कळतं हे सौदा ते असं आपल्याला त्यावेळेला वाटतं. पण आपलं कोणतं साऊथ आफ्रिकेला का कुठे गेला त्याचं आपल्याला किती वाटतं किंवा कुठे तो अमेरिकेला गेला त्याचं किती वाटतं काय तुम्ही जसं फिरवलं तसं सापडत नाही आपल्याला. दक्षिण उत्तर सांगता येते त्याच्यात काय अवस्था आहे. तर आपले आता सुखदुःख याच्यात कुठेतरी याची बघायची असं ठरवलं तर काही सुखदुःख कुठं सापडत नाही त्याच्यात. अहो काही सापडत नाही. आपण तर शेवटी एक की हे सगळं विश्व फार प्रचंड आणि याच्यामध्ये त्यातलं काहीच नाही. आणि असं असून भगवंताने आपल्याला जिवंत ठेवले आणि हे सगळं निर्माण करणारा आपल्यामध्ये ठेवला आहे. म्हणजे तेवढी कसं आपल्याला हे कृपेची जाणीव होईल नसते तरी सुद्धा आनंद जीवन ते सुखदुःख राहिलं बाजूलाच अक्षरशः जीवनामध्ये. तेव्हा संत जे आता आपण सुरुवातीला दुर्लभ झाला म्हटलं तर खरोखर दुर्लभ गॅरंटी कशाची गॅरंटी 70 वर्षाची गॅरंटी आहे 25 वर्षाची काय ही जर गॅरंटी नाही तर संत काय करतात ते शिकून घेऊन आपल्याला लवकरात लवकर तिथे गाठायला म्हणून एक त्यातलं साधन आहे. त्याचा आजचा फक्त पूर्वार्ध चहाची वेळ झाली एवढा त्रास दिल्यानंतर थोडासा तरी रिलीफ तिथे ऐकत नव्हतं घ्यायची वेळ झाली त्यामुळे आपण थांबूया. तर इथे साधू प्रेमा राघवाचा किंवा संतांच्या पायाची सेवा असं आपण का म्हणतोय. तर संतांना ही समग्रता आहे हो म्हणून त्यांच्याकडे तो स्वर आहे साव आहे ते सगळे आहे आणि सगळ्यांचा चित्ताला पुन्हा आनंद देण्याची सगळ्यांच्या लहान बाळ गेलं तरी चित्ताला आनंद आहे. लहान मूल गेलं तरी आनंद आहे. म्हातारा मनुष्य गेला तरी आनंद आहे. तरुण असो काय असो ते असो आणि त्याच्या सर्व भावांना आनंद आहे. असं नाही नुसतं ते दुःख घेऊन येतात म्हणून त्रास आहे. दुःख घेऊन ते कुठे जातील दुःख घेऊन असं नाही. त्यांच्या घरात जर समग्रतेचे अभ्यास असेल तर ते कशाला तुमच्याकडे दुःख घेऊन येतील काय तू नसेल म्हणून ते आले असतील यापेक्षा काय असणार आहे. म्हणजे सर्व भावास कसा त्यांच्याकडे आहे ही समग्रता आहे. तेवढी जर आपल्याला भगवंताकडे समग्रता आहे ना आणि त्याचं हे प्रतीक आहे म्हणून संतांची जागा आपण समग्रतेचा उपासनेचा अभ्यास करा हे आपल्याला समग्रतेचा उलगडा व्हायला एक वाटतोय. ऐकू नको कानी नको रे मना ऐकू नको कानी नको रे मना पाहू नको नयनी नको रे मना पाहू नको नयनी ऐकू नको कानी नको रे मना ऐकू नको कानी नको रे मना पाहू नको नयनी नको रे मना पाहू नको नयनी दोष तुझ्याचे पुणे जगाचे दोष तुझ्याचे पुणे जगाचे
चिंतन हरे दयाचे कशास चिंतन हरे दयाचे नको मलिनता मलिन थोरे मना नको मलिनता मलिन थोरे मना पाहू नको नयनी नको रे मना पाहू नको नयनी कसे म्हणावे सुख गुणाचे कसे म्हणावे सुख गुणाचे अपुल्या समये जगही सुखते अपुल्या समये जगही सुखते जाणून राही जनी नको रे मना जाणून राही जनी नको रे मना पाहू नको नयनी नको रे मना पाहू नको नयनी जगी गुणासम कुणी नसते जगी गुणासम कुणी नसते ज्या ठाई उचित चिंते ज्या ज्या ठाई उचित चिंते दीना धरिले मनी नको रे मना दीना धरिले मनी नको रे मना पाहू नको